नमस्कार मित्रांनो, मी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे। महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून पर्यटकांना नेहमी खुणावत असते। चिखलदऱ्याला विदर्भाचे नंदनवन असेही म्हणतात। चिखलदरा या ठिकाणाला मनोरंजक इतिहास आहे। येथील इतिहास आपल्याला अगदी महाभारत काळापर्यंत मागे घेऊन जातो। असे म्हणतात की 5 पांडव वनवासात असताना त्यांनी काही काळ चिखलदऱ्याला घालवला होता। त्यावेळी येथे असलेल्या विराट नगरीतील जुलमी आणि भोगी राजा कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराट नगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले। ती दरी म्हणजेच कीचक दरी होय। परंतु कालांतराने कीचक दरीचे रूपांतर चिखलदरीत झाले। अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले। चिखलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे। विदर्भात सर्वाधिक ऊन असते। निसर्गाची शीतलता अनुभवण्यासाठी पर्यटक येथे येत असतात। सातपुड्याच्या 7 पर्वत रांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा हे ठिकाण येते। चिखलदऱ्यापासून जवळच मेळघाट आहे। मेळघाट परिसर हा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे। मेळघाट व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केल्यामुळे येथे वाघांच्या शिकारीला बंदी आहे। त्यामुळे चिखलदऱ्याच्या घाटात वाघोबाचे दर्शन घडू शकते। मोर, रानकोंबड्या, अस्वले, हरिण तर मुक्त संचार करतात। उन्हाळ्यात मात्र येथे पानझडी सुरू होते, कारण हा जंगल परिसर शुष्क पानझडी अरण्याच्या प्रकारात मोडते। परंतु पावसाळा व हिवाळ्यात सातपुड्याला सह्याद्री पर्वताचे रूप प्राप्त होत असते। सातपुडा पर्वतराजीत कोरकू, गोंड, माडिया इत्यादी जमातींचे आदिवासी लोक राहतात। दाट जंगले व नागमोडी वळणाचे घाट रस्ते यामुळे हा भाग विदर्भाचे गिरिस्थान म्हणून ओळखला जातो। चिखलदऱ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 3564 फूट आहे। त्यामुळे तेथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते। येथील हजारो फूट खोल दऱ्या या पर्यटकांचा काही काळ श्वास रोखण्यास कारणीभूत ठरतात। चिखलदरा येथे विविध पॉइंट पर्यटकांचे स्वागत करत असतात। दरीच्या पायथ्याशी काही पायऱ्या उतरून गेले असता देवी पॉइंट आहे। डोंगराच्या एका भुयारात देवी वसलेली आहे। तेथून चंद्रभागा नदीचा उगम आहे। देवीच्या समोर एक कुंड आहे। कुंडातून पाणी सरळ दरीत उडी घेते। पावसाळ्यात तेथील धबधबा मन मोहून टाकतो। देवी पॉइंटहून जवळच मोजरी पॉइंट असून त्याच्या बाजूला हरिकेत पॉइंटही आहे। वनोद्यानात संध्याकाळी कुटुंबियासोबत फिरायला मजा येते। रात्री वाघांच्या डरकाळ्याही ऐकायला येतात। लहान मुलांसाठी गार्डन रेल्वेचीही सोय येथे करण्यात आली आहे। येथील मुख्य आकर्षण म्हणजे कॉफी। येथे कॉफीचे उत्पादन घेतले जाते। कॉफीला लागणारे 70 ते 80 फॅरनहाइट तापमान येथे लागते। भीमकुंड दरीच्या वरच्या भागात एक कुंड आहे। विशेष म्हणजे या कुंडातील पाणी लाल रंगाचे दिसते। भीमाने कीचक नावाच्या राक्षसाचा वध केला व वधानंतर या कुंडात हात धुतले अशी आख्यायिका आहे। त्यामुळे या कुंडाला भीमकुंड असे नाव पडले आहे। चिखलदऱ्याच्या दक्षिणेला 3 किलोमीटरवर बहामणी किल्ला आहे। किल्ला पाहण्यासाठी एक पूर्ण दिवस लागतो। आज जुन्या इमारतीचे अवशेष, तोफा वगैरे आहेत। इथली दुहेरी तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत आहे। याशिवाय इथले शक्कर तलाव, देवी तलाव, मछली तलाव, कालापाणी तलाव आणि मंकी पॉइंट अशी काही ठिकाणे प्रसिद्ध आहेत। इथे एक औषधी वनस्पतीचे सुंदर गार्डन आहे। या गार्डनमध्ये सर्व प्रकारच्या औषधी वनस्पती तसेच काही मसाल्याच्याही वनस्पती आहेत। पंचबोल पॉइंट तर पर्यटकांना चक्रावून टाकणारा आहे। 4ही डोंगरांनी वेढलेली ही खोल दरी येथे मोठ्याने आवाज केल्यास 5 वेळा प्रतिध्वनी ऐकू येतो। विराट देवी हा इथला प्रसिद्ध पॉइंट। चिखलदऱ्यापासून 11 किलोमीटर दूर डोंगरावर विराट देवीचे मंदिर बांधलेले आहे। खऱ्या देवीचे मंदिर पश्चिमेकडील खोल दरीत एका भुयारात आहे। तेथे जाणे अशक्य असल्याने नवीन मंदिर बांधण्यात आले आहे। वैराट हा चिखलदऱ्यातील रेंजर प्रशिक्षण कॉलेजकडील एक प्रमुख पॉइंट असून तो चिखलदऱ्यापासून 8 किलोमीटर अंतरावर आहे। मेळघाटातील हा सर्वात उंच पॉइंट आहे। वैराटकडे जाताना दोन्ही बाजूकडे सातपुड्यांच्या उंच उंच पर्वतरांगा नजरेत पडतात। येथे महाभारत काळात वैराट राजाची नगरी होती, म्हणून या जागेला वैराट असे नाव पडले अशी आख्यायिका आहे। वैराट या उंच ठिकाणावरून सूर्यास्त पाहताना निसर्गाचं आगळंवेगळं रूप पाहायला मिळतं। तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की चिखलदऱ्याला जायचं कसं, तर रेल्वे मुंबई हावडा या मुख्य रेल्वे मार्गावर बडनेरा रेल्वे स्टेशन आहे। तेथून अमरावतीसाठी येथे एसटी किंवा खाजगी वाहन सहज उपलब्ध होते। अमरावतीहून चिखलदरा 94 किलोमीटर अंतरावर आहे। अमरावतीवरून चिखलदऱ्याला जाण्यासाठी एसटी व खाजगी वाहन सहज मिळते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि चिखलदऱ्याला नक्की भेट द्या।
धन्यवाद.